बोला हर हर. आम्ही नाकोवरून निघालोय आणि चाललोय काझाला. सो काझाला चाललोय आणि ऑन द वे आपण टाबूला जाणार आहोत. सो 3 मोनॅस्ट्रीज आहेत. जर वेळेत पोहोचलो तर तिन्ही बघता येतील, नाहीतर एक स्किप होईल. सो आज बघू किती व्ह्यूज घेता येतात माहिती टॅक्सी. बॉर्डरच्या एकदम जवळ होता. अचानक मोबाईलमधलं घड्याळच बदलून गेलं, वेळच बदलली. ॲक्च्युली वाजले आत्ता 10:13, पण आयफोनमध्ये आत्ता 12:44 दाखवते. सो अचानक बदललं आहे. सो जेव्हा आम्ही परत लांब येऊ बॉर्डरपासून तेव्हा फ्लाईट मोडवर टाकून नॉर्मली करू. आम्ही आलो आहे आता ग्यू मॉनेस्ट्रीला आणि थोडासा वॉक आहे, एक 10 मिनटाचा वॉक आहे, 5 ते 10 मिनटाचं. किंवा ती तिकडे समोर ग्यू मॉनेस्ट्री आहे आणि चायनाचे फक्त एक डोंगर अलीकडे होता मी. सो त्याचा व्ह्यू दाखवतो. हा जो डोंगर आहे हा आणि हा, या डोंगराच्या पलीकडे जो स्लोप सुरू होतो तो तिथून चायना सुरू होतो. सो इथे एक बंकर आहे वरती आणि इथे एक वर आहे आणि इथे एक कॅम्प आहे. सो तिथपर्यंत गाडी जाते. हा गुई मॉनेस्ट्रीला जायचा रस्ता आहे. थोड्याच वेळात थोडंसं पॅन केलं तर लगेच तिथे मॉनेस्ट्री दिसेल. मागे बर्फ आणि मॉनेस्ट्रीच्या मागे कसला छान दिसतोय. बर्फ दिसतोय पूर्ण. ते चायनाचे डोंगर नाही, ते नाही आहे चायनाचे ह्याच्या पलीकडचे डोंगर आहेत सगळे. प्रॅक्टिकली इंडिया बॉर्डरवरती, इंडो चायना बॉर्डरवरती आम्ही आज आहोत. क्लोजेस्ट पॉईंट टू इंडो चायना बॉर्डर. आयफोनमध्ये चायनाची वेळ दाखवते. हो ना. आणि अँड्रॉइडमध्ये इंडियाची वेळ दाखवते. आयफोन ओव्हर स्मार्ट आहे म्हणजे. सो त्यांच्या फोनमध्ये जो टाईम आहे त्यांनी त्या कंट्रीमध्ये जावं. ही ती 500 वर्ष जुनी ममी आहे. ही BROला रोड क्लिअर करताना सापडली तेव्हा त्याच्यावरती ग्रोथ दिसली, मूव्हमेंट दिसली. सो केस जे आहेत, केस आहेत खरेखुरे आणि दातही आहेत असे आहेत, अगदी खरेखुरे. अरे 500 वर्ष जुनी ते बाबा आहेत. सो त्यांची ममी आहे आणि हाडं आणि हे सगळं, आणि त्याला अजूनही ग्रोथ आहे. सो ग्यू मॉनेस्ट्री.
चाललोय वरती, मॉनेस्ट्रीच्या वर एक स्टॅच्यू आहे असं सांगितलं, सो तो आता बघूया. वाव, फार मस्त आहे यार. इथून एकदमच सुंदर मेंटेन केलं यांनी. याच्या वर पण आहे, मी वरही जाऊन येतो. आम्ही आलो इथून वर, पण हा टॉप फ्लोअर आहे, सेकंड फ्लोअर. पण इथे सुद्धा जो काय तो स्टॅच्यू म्हणतात तो नाही आहे. सो यांनी नक्की काय सांगितलं आहे माहीत नाही, पण व्ह्यू तर एकदम जबरदस्त आहे. वाव. हा जो चहा दिसतोय तुम्हाला, हा सी बकथॉर्नचा चहा आहे. या बेरीज असतात, लेह बेरी म्हणतात त्यांना, आणि हे पाण्यात उकळतात आणि गाळून मग ह्याचा असा चहा बनवला जातो. हा इम्युन सिस्टीमसाठी, डायजेशनसाठी, स्किनसाठी, कोलेस्ट्रॉलसाठी खूप चांगला असतो. आम्हाला मिळालं तर आम्ही घेऊन येऊ सी बकथॉर्न पुण्याला. आणि लोकल आहे इथलं हे, याला लेह बेरीजच म्हणतात, याचं नावच लेह बेरी आहे कारण हे हिमालयन फ्रूट आहे. आम्हाला इथे एका सोल्जर मी सांगितलं की एकदम चायना बॉर्डरला असल्यामुळे एक रस्ता जातो सामडू, जिथून एंट्री गेली इथे तिथून एक रस्ता जातो 3-4 किलोमीटरवरती चायना बॉर्डर आहे. तिथून आपल्याला ॲक्च्युली चायना दिसतं आणि चायनाची घरं, बिल्डिंग्स वगैरे दिसतात. सो बघायला लागेल आता तिथे अलाउड आहे का. सो बघू, जर असेल तर ते व्ह्यूज दाखवू. आम्ही पोचलोय टाबोमध्ये. ते चायना बॉर्डरचं काही होऊ शकलं नाही कारण बहुतेक परमिशन नव्हती आता. आणि आता टाबोमध्ये जी मोनास्ट्री आहे जी 1027 वर्ष जुनी आहे ती बघायला चाललो आहे. मला असं कळलं आहे की तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. जर असेल तर दाखवीनच, नाहीतर बघून झाल्यावरती भेटूया. इथून आत आलो की ही टाबोची 1027 वर्ष जुनी मॉनेस्ट्री आहे आणि आतमध्ये अलाउड नाही आहे. समोर लिहिलेलं आहे, प्लीज लीव कॅमेरा, मोबाईल, फ्लॅशलाईट्स ऑफ. सो उरलेले मी बघून येतो आणि मग नंतर तुम्हाला सांगतो की कशी आहे. सो आम्ही आत जाऊन आलो आणि आतमध्ये खूप म्हणजे 1027 वर्ष जुने पेंटिंग्स, आणि पेंटिंग्स म्हणजे जे कलर्स आहेत ते खूप ब्राईट आहेत आणि नॅचरल रिसोर्सेसपासून बनवलेले सगळे कलर्स आहेत. झाडांपासून, पानाफुलांपासून, फळांपासून. सो त्याचे सगळे पेंटिंग्स आहेत आणि 37 लोकांना त्यावेळेला मोक्ष प्राप्त झाला असं म्हणतात. त्यापैकी 33 लोकांचे स्टॅच्यूज इथे आतमध्ये आहेत आणि 3 स्टेजेसमध्ये ही मॉनेस्ट्री बनवली आहे. पहिली जी आहे ती 1027 वर्षापूर्वी म्हणजे 998 AD, आणि त्याच्यात बाहेरची जी लेअर आहे ती 1100, आणि नंतर त्याच्या बाहेरची जी लेअर आहे ती 14व्या शतकामध्ये. सो असं खूप छान आहे आतमध्ये. टाबू मोनास्ट्री बघून झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे धनकर मोनास्ट्रीला. किती वेळ लागेल माहीत नाही, पण आता डायरेक्ट तिकडेच भेटूया कारण मी आता खूप थकलेलो आहे. आता मी शांत मोबाईल ठेवून बसणार आहे. सो डायरेक्ट तिकडेच भेटूया. आम्ही आलो आहे धनकर नावाच्या गावाला. या गावामध्ये एक मॉनेस्ट्री बघायला आलो आहे मी, जी इकडे आहे. आणि हे अख्खं गाव एका व्हॅलीमध्ये वसलेलं आहे. एक खूप डिस्टन्सवरती घर आहे. इथे माझ्या मागे जर दिसलं असेल तर इथे ही सगळी घरं आहेत. छोटंसं गाव आहे आणि इथले व्ह्यूज खूप भारी आहेत. आता हळूहळू आम्ही ह्या रस्त्याला लागू मॉनेस्ट्रीच्या, तसं दिसेल की मॉनेस्ट्री कशी आहे.
तो जो संस्कार वाला था ना उसके पास सेना शक्ति मतलब पावरफुल था, और जो स्पीति वाला था पैसे वाला था। हाँ, तो उसने ना दोनों भाइयों की बिल्कुल नहीं बनती थी, तो ये राज्य हड़पाने के लिए तो उसने अपनी सेना को भेजा। पहले सूर्यास्त के बाद युद्ध होते नहीं थे, तब तक यहाँ के राजा को पता चल गया कि भाई बड़े भाई ने अपनी सेना भेज दी। तो उसने अपने मंत्री को भेजा उनके सेनापति के पास कि भाई बैठ के सुलह कर लेंगे। तो उनका मंत्री उनको पटा के ले आया, रात को दारू पिलाई, खाना खिलाया, और ऊपर से पूरी सेना को खाई में फिकवा दिया। मरो साला। इसलिए बोलते हैं आदमी शक्तिशाली नहीं, बुद्धिमान होना चाहिए। फारच भारी आहे, मस्त। म्हणजे कशी काय ही मॉनेस्ट्री बांधली असेल या दरीमध्ये आणि या खडकावरती, एक म्हणजे जगात 7 आश्चर्य म्हणतात ना, तर ॲक्च्युली पहिले 7 काय पहिले कितीतरी भारतातच सापडतील. कसा हा खडक आहे आणि कसं काय यांनी बांधलेलं आहे, आणि ही व्हॅली बघा काय, म्हणजे हे लोकेशन कसं काय शोधून काढलं असेल. जो इतिहास मगाशी सांगितला राजांचा, कसं काय असेल हे. वाव. ऊपर फारच भारी. ही गुहा आहे पूर्ण, हा दगड आहे आणि इथे समोर काहीतरी ठेवलं आहे. मला वाटतं इथे ध्यान केलं जातं. फारच शांत आहे ही गुहा. वाव, फारच मस्त. वरच्या मजल्यावरती आम्ही चाललोय. आणि इकडे रूम से खाली. वाव, फारच मस्त आहे. पूर्ण वाकून चालावं लागतं, एवढीच हाईट आहे. फारच मस्त आहे. आणि हे व्हेंटिलेशनसाठी आहे आणि खालचा मजला इथून ओपन केल्यावर ॲक्सेसिबल आहे. वाव. ही समोर एक खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी. मजल्यावर ही येतात आत एक छोटीशी रूम पण आहे विथ प्रॉपर चेअर अरेंजमेंट. वाव, फारच मस्त केलं आहे. त्या काळी एवढं प्लॅनिंग माहिती बघ. अलाउड आहे वरती आहे. बर, टेरेस आहे. क्या है नाम पे फ्यूचर बुद्धा. वाव. फ्यूचर बुद्धा. रूम के अंदर वीडियो अलाउड नहीं है. बात रूम के अंदर अलाउड नहीं. अंदर ठीक है. बाहर से ही देखना है. ठीक आहे. खूपच सुंदर आहे. वाव. ही पूर्ण मॉनेस्ट्री 1100 वर्ष जुनी आहे. म्हणजे जे ग्राउंड फ्लोअरपासून फर्स्ट फ्लोअर आणि आता हा सेकंड आणि थर्ड फ्लोअर सुद्धा आहे, पूर्ण 1100 वर्ष जुनी. म्हणजे 1900 नाही, सॉरी 900 वगैरे, म्हणजे 9व्या शतकात बनवलेली ही मॉनेस्ट्री आहे. आणि इथे वरती मेडिसिन बुद्धाचं टेम्पल आहे, जे दुसऱ्या साईडनी ॲक्सेसिबल आहे, पण ते आम्ही काही बघणार नाही आहोत. पण खूपच जबरदस्त मॉनेस्ट्री आहे. म्हणजे आर्किटेक्चरल मार्वल आहे नाही का पहिली. हो, सगळं वुडन स्ट्रक्चर आहे. आणि आतमध्ये इतकं थंड वाटतं आणि फक्त दिव्याच्या ज्योतींनी कितना बजे होता है. खूपच मस्त आहे यार, फारच छान आहे.
शांतता तर एवढी आहे, इतकी शांतता आहे की म्हणजे खायला उठतं, एवढी शांतता आहे आणि तितकंच पीस आहे. खूप आवडली, खूपच आवडली मॉनेस्ट्री. खाली जाऊया आता. माहिती कशी वाटली का मॉनेस्ट्री? आर्किटेक्टेस तर हे एकंदरीत बघून तुला कसं वाटलं? खूप छान बनवली आहे आणि मुद्दाम ह्या मॉनेस्ट्रीज एका हाईटवरती असतात कारण पटकन कोणी शत्रू अटॅक करू नये म्हणून. आणि यांचे एंट्रन्सेस जर बघशील तर कमी हाईटला असतात खूप. आपल्याला डोकं सांभाळून खाली वाकून जायला लागतं. त्याचा अर्थ तोच आहे की तुम्ही या ठिकाणी झुकावं, तुमचं म्हणजे तुम्ही नेहमी झुकून यावं इथे, म्हणून ते एकदम कमी हाईटला असतात आणि आतमध्ये एकदम शांतता असते. बुद्धिस्ट धर्म तसाच आहे ना, पीस लव्हिंग धर्म आहे. पीस लव्हिंग धर्म, राईट. हा विचार माझ्या मनात नव्हता आला की झुकून जावं लागतं. प्रत्येक जेवढ्या मॉनेस्ट्रीज मी बघितल्या, म्हणजे इवन लडाखमध्ये पण बघितल्या होत्या आणि आजची ही तिसरी मॉनेस्ट्री आहे, प्रत्येक ठिकाणी झुकून जावं लागतं प्रत्येक दरवाजातून, किंवा त्याला हाईट नाही आहे किंवा दरवाजाला हाईट खूप कमी आहे. इवन त्या मेडिटेशन रूम्सच्या वरती होत्या, त्यांची पण हाईट बघतो. हार्डली मी अशी उभी राहू शकत होते, एवढीच हाईट होती. याच्यावरनं ते सगळं गरज चालू होतं ते वुडन. सो तेच असतं की तुम्ही तिथे बसावं, उभं राहू नाही शक्यतो, बसून मेडिटेशन करावं आणि फार कम्फर्टेबल तुम्ही असू नये तिथे. तुमचं मेडिटेशन झाल्यावर तुम्ही उठून जावं तिथनं. एवढ्यासाठीच त्या रूम्स तशा बांधलेल्या असतात. वा, म्हणजे थोडक्यात जे झोकडं तू म्हणालीस ते थोडक्यात सरेंडर होण्यासाठी आहे स्वतःला. खूप मोठा थॉट आहे हे, आर्किटेक्चरली त्यांनी डेपिक्ट केलेलं आहे. सो हे आर्किटेक्टचा हा व्ह्यू आहे. आणि म्हणून मी मुद्दामून वैदेहीला विचारलं की नक्की या मागचं सायन्स काय आहे, की लॉजिक काय, की हे सगळं मी वेगळ्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट का होतं. अजून एक थॉट आहे. इथले जे पेंटिंग्स आपण बघितले, पेंटिंग्सचे शॉर्ट्स मगाशी जे दाखवले, त्याच्यामध्ये ना नॅचरल कलर्स त्यांनी यूज केलेत. नॅचरली जे कलर्स त्यांना अवेलेबल झाले, फ्लॉवर्स, लिव्स, या गोष्टींपासून, तर ते नॅचरल पिगमेंट्स जे असतात ना, ते मोस्टली जे प्रायमरी कलर्स असतात आपले, ब्लू, रेड, येल्लो, व्हाईट आणि ग्रीन, हे नॅचरल पिगमेंट्सच त्यांच्याकडे होते. आणि त्याच्याचमुळे कदाचित हे जे फ्लॅग्सचा यांचा जो रंग आहे ना, हे ह्याच टिबेटन फ्लॅग्स रंगांमध्ये हे फ्लॅग्स आहेत. कारण तेव्हा फक्त एवढे नॅचरल कलर्सच अवेलेबल होते. आणि मॉनेस्ट्रीज पण बघशील एवढ्या 5 रंगातच दिसतात आपल्याला. ॲब्सोल्युटली. व्हाईट, दुसरा कुठलाच रंग नाहीये ना, पिंक ना काय तुमचा स्काय ब्ल्यू, काहीच नाही. एकदम ठळक नॅचरल पिगमेंट्स. म्हणजे बेस व्हाईट असतो आणि त्याच्यावरती कलरफुल जे असतं ते ब्राईट कलरफुल, म्हणजे रेड, ब्लू, येल्लो, ग्रीन. वा, आर्किटेक्टचा व्ह्यूज वेगळा असतो. सो असं आहे. त्या काळी कसं बांधलं असेल 1100 वर्षांपूर्वी, 1000 वर्षांपूर्वी. बापरे, मगाची ती टाबोची मॉनेस्ट्री बघितली, 1027 वर्ष जुनी, आणि ही 1100 वर्ष जुनी. हे कसं बांधलं असेल त्या काळी. आणि डोंगरावर तर म्हणजे बापरे, म्हणजे हे मार्वलच आहे. जगातली 7 आश्चर्य म्हणतात त्या, ते जर आपण सोडलं तर 7 आपल्याला अनेक फक्त भारतातच बघायला मिळतील. एवढा महान आहे हा देश. खरंच बाबा, ग्रेट. म्हणजे चीज झालं इथे येण्याचं, खरंच सांगतो. सो आता खूप छान मूड आहे एकंदरीत. वातावरण पाहता, हे आतली शांतता पाहता, अनुभवून हे खूप छान वाटतं. तर हाच मूड घेऊन आम्ही डायरेक्ट आता काझाला जाणार आहोत. सो मध्ये आधे काही व्ह्यूज लागले तर मी ते दाखवीन, अदरवाईज डायरेक्ट काझामध्ये भेटूया. हा इथला लोकल कुत्रा आहे. कसला फरी येतो, केस सॉलिड आहे त्याला आणि एकदम फ्रेंडली आहेत. हे जेवढी कुत्री बघितली ना पहिल्या दिवसापासून, एकदम फ्रेंडली, एकदम इथल्या लोकांसारखीच एकदम फ्रेंडली आहेत. भुंकत नाहीत, काही नाही, खूप गोड आहेत. सो हॅलो हॅलो हॅलो. धनकर मॉनेस्ट्रीच्या बाहेर हा कॅफे आहे. आम्ही मागवलं हॉट चॉकलेट आणि हा आहे व्ह्यू. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, यालाच म्हणतात सुख आणि आयुष्य. हॉट चॉकलेट आणि हा व्ह्यू. आम्ही साधारण 7:15 ते 7:30 मध्ये काझामध्ये पोचलो आणि एवढे दमलो होतो, इतके दमलो होतो. सो फ्रेश झालो आणि जेवण केलं
आणि नंतर थोडा वेळ शांत आडवं पडून मोबाईलवरती रील्स बघितले, काही आजचे व्हिडिओज एडिट केले आणि आता वाजलेत जवळजवळ आता 11:30. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण आज खूप दमायला झालं आणि अल्टिट्यूड हाय असल्यामुळे थंडी पण खूप जास्त आहे. आत्ता 7 डिग्री टेम्परेचर आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आज इथेच संपवूया. तोपर्यंत प्लीज स्टे सेफ, स्टे म्युझिकल. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच.